श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 29 जून ते 5 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत का? नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी तुमच्या दारात येणार आहेत का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होणार का? प्रेम, कुटुंब आणि सामाजिक जीवनात आनंदाचे नवे क्षण अनुभवायला मिळणार का? अनेक दिवसांपासून ज्यासाठी तुम्ही मेहनत घेत आहात त्या प्रयत्नांचे फळ आता मिळणार का? नशिबाची साथ आणि तुमच्या कर्तृत्वाचा सुंदर मेळ या आठवड्यात दिसून येणार का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तूळ राशीच्या व्यक्ती स्वभावाने संतुलित, न्यायप्रिय, कलाप्रेमी, मुत्सद्दी आणि सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या असतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंचा विचार करण्याची तुमची सवय या आठवड्यात तुम्हाला मोठा फायदा करून देईल. ग्रहस्थिती सूचित करते की हा आठवडा नवीन संधी, नवीन ओळखी, आर्थिक प्रगती आणि वैयक्तिक समाधान घेऊन येणारा आहे. मात्र इतरांना खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि योग्य वेळी धाडसी निर्णय घेण्यास मागे हटू नका. या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वातील आकर्षण आणि संवाद कौशल्य विशेष प्रभावी राहील. ज्या व्यक्तींशी अनेक दिवस संपर्क झाला नव्हता त्यांच्याशी पुन्हा संवाद होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होईल आणि त्यांच्यामुळे भविष्यातील अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. तुमच्या विचारांना आणि सल्ल्याला लोक अधिक महत्त्व देतील. आठवड्याच्या सुरुवातीला काही कामांमध्ये थोडा विलंब जाणवू शकतो, पण त्यातून घाबरण्याची गरज नाही. आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती वेगाने सुधारेल. अनेक दिवसांपासून रखडलेले निर्णय तुमच्या बाजूने लागतील. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. नवीन कल्पनांवर काम करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे गेल्यास या आठवड्यात तुम्ही अनेक क्षेत्रांत वेगळी ओळख निर्माण करू शकता. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत सकारात्मक राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळेल. तुमच्या शांत स्वभावामुळे आणि अचूक कामामुळे कार्यालयात तुमची विश्वासार्हता वाढेल. महत्त्वाच्या बैठकीत तुमच्या कल्पनांना मान्यता मिळू शकते. काही व्यक्तींना नवीन पद, नवीन जबाबदारी किंवा बढतीची संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना मुलाखतींमध्ये यश मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा विशेष लाभदायक राहील. नवीन ग्राहक, नवीन करार आणि आर्थिक लाभाचे अनेक मार्ग खुले होतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी परस्पर विश्वास कायम ठेवावा. फॅशन, कला, सौंदर्य, डिझाईन, मीडिया, कायदा, शिक्षण आणि ऑनलाईन व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे आणि अटी नीट तपासणे आवश्यक राहील. अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्या. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा आशादायक ठरेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. काही व्यक्तींना अतिरिक्त कमाईची संधी मिळेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यातील काही महत्त्वाच्या योजना प्रत्यक्षात आणण्याचा विचार करू शकता. मात्र खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. घरातील सजावट, वाहन, मुलांचे शिक्षण किंवा वैयक्तिक आवडीनिवडींवर खर्च वाढू शकतो. अनावश्यक दिखाऊ खर्च टाळल्यास बचत वाढेल. मालमत्ता, सोने किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत विचार करण्यासाठी हा योग्य काळ ठरू शकतो. कोणालाही आर्थिक मदत करताना स्वतःची क्षमता लक्षात घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादी आर्थिक आनंदाची बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण प्रेम, विश्वास आणि परस्पर सहकार्याने भरलेले राहील. घरातील सदस्यांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद दूर होतील. तुमच्या शांत आणि समंजस स्वभावामुळे घरातील वातावरण अधिक आनंदी राहील. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती तुमच्या मताला महत्त्व देईल. घरात एखाद्या शुभकार्याचे नियोजन सुरू होऊ शकते. नातेवाईकांचे आगमन किंवा कौटुंबिक समारंभामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन भविष्यातील निर्णयांसाठी उपयुक्त ठरेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार होऊ शकतात. अनेक दिवसानंतर संपूर्ण कुटुंब एकत्र येण्याची संधी मिळेल. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे अभिमानाची भावना निर्माण होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत सुंदर आणि संस्मरणीय ठरणार आहे. प्रिय व्यक्तीसोबतचा संवाद अधिक खुला होईल. नात्यातील गैरसमज दूर होतील आणि विश्वास अधिक दृढ होईल. एकमेकांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखादी खास भेट किंवा सरप्राईज तुमच्या नात्याला नवीन ऊर्जा देईल. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवार, सामाजिक कार्यक्रम किंवा प्रवासादरम्यान एखादी विशेष व्यक्ती भेटू शकते.
विवाह झालेल्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रेम, समजूतदारपणा आणि परस्पर सहकार्य वाढवणारा राहील. जोडीदारासोबत भविष्याचे नियोजन करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. घरगुती जबाबदाऱ्या एकत्र पार पाडल्यामुळे नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. छोटासा प्रवास किंवा एकत्र घालवलेला वेळ आयुष्यात गोड आठवणी निर्माण करेल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा आणि यश देणारा आहे. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल. नवीन विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा, मुलाखती किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. शिक्षक आणि मार्गदर्शक व्यक्तींचं सहकार्य मिळेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स, शिष्यवृत्ती किंवा प्रशिक्षणाची संधी मिळू शकते. कला, कायदा, वाणिज्य, व्यवस्थापन आणि डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे अभ्यासाचा ताण कमी होईल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास उत्कृष्ट यश मिळण्याची शक्यता आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे हेच यशाचे मुख्य सूत्र ठरेल. प्रवास या आठवड्यात प्रवासाचे योग अनुकूल आहेत. व्यवसाय, नोकरी किंवा कौटुंबिक कारणांमुळे प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास केवळ आनंददायीच नव्हे तर आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्याही फायदेशीर ठरेल. नवीन लोकांशी ओळख होईल आणि काही महत्त्वाचे संपर्क भविष्यात उपयोगी पडतील. धार्मिक किंवा निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा योग संभवतो. अशा प्रवासामुळे मन प्रसन्न राहील आणि मानसिक तणाव कमी होईल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवल्यास वेळ आणि खर्च दोन्ही वाचतील. परदेश प्रवासाची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक घडामोडी अनुभवायला मिळू शकतात. आध्यात्मिक जीवन या आठवड्यात तुमचा अध्यात्माकडे विशेष कल राहील. मनातील अस्थिरता दूर करण्यासाठी ध्यान, प्रार्थना आणि योग यांचा आधार घ्या. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीचे मार्गदर्शन किंवा धार्मिक ग्रंथाचे वाचन तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवू शकते. स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधण्यासाठी हा उत्तम काळ आहे. भूतकाळातील काही अनुभवांकडून नवीन शिकवण मिळेल. गरजू व्यक्तींना मदत केल्यामुळे मनाला समाधान मिळेल. आध्यात्मिक साधनेमुळे मानसिक स्थैर्य, संयम आणि आत्मविश्वास वाढेल. या आठवड्यात केलेले सत्कर्म भविष्यात शुभ फळ देऊ शकते. उपाय दररोज देवी महालक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचे स्मरण करा. शुक्रवारी ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. पांढरी मिठाई किंवा तांदूळ गरजू व्यक्तींना दान करा. घरात सुगंधी अगरबत्ती किंवा तुपाचा दिवा लावा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करा. कोणताही महत्त्वाचा निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. प्रत्येक दिवशी काही वेळ शांत बसून ध्यान करण्याचा प्रयत्न करा. हा आठवडा तुळ राशीसाठी संतुलन, प्रगती, आर्थिक सुधारणा आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढवणारा ठरेल. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि यशाच्या संधी मिळतील. व्यवसायात विस्ताराचे मार्ग खुले होतील आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि प्रेमसंबंधांमध्ये विश्वास व जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. प्रवासातून नवीन अनुभव, नवीन संपर्क आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक साधनेमुळे मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. योग्य नियोजन, संयम, नम्रता आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या संधींचा लाभ घेऊ शकाल. हा आठवडा तुमच्यासाठी संतुलन, यश, आर्थिक समृद्धी आणि नात्यांमध्ये नव्या आनंदाची सुरुवात ठरण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद.